नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मी आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कलिना या विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि इथे आज वर्षा गायकवाड यांचा एक स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद होता। हे आपल्यासोबत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहेत। मला सांगा, देशामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे। उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना येथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात, एकूण काय वाटतं या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये? मुळात तर बघा, मी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता नाही आहे। मी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या सहकार्याने आणि यांच्या पाठिंब्याने मी आज इकडे आलेलो आहे। आणि आमच्या विधानसभामध्ये जे आमचे उमेदवार आहेत वर्षाताई गायकवाड यांच्या पाठी आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत। मुळात वर्षाताई गायकवाड यांच्यासारखा उमेदवार ह्या विभागाला लाभणं इथेच आमची विजय निश्चित झालेला आहे। एका बाजूला विरोधी पक्षात असलेले जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकूण BJP-बद्दल ह्या विभागामध्ये रोष आहे। हा मतदारसंघ जो आहे तो खेरवाडी मतदारसंघ, जिथे बाळासाहेब ठाकरे राहतात, उद्धव ठाकरे राहतात आणि ह्या राजकारणामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे इकडचा जो मूळ शिवसैनिक आहे त्याची तर मनं कलुषित झालेलीच आहेत, पण त्याच्याबरोबर इकडचं जे वारं आहे ते आता बदलायला लागलेलं आहे, पूर्ण काँग्रेसमय झालं। आणि हे काँग्रेसमय झालेलं असताना इंडिया आघाडीतून जेव्हा वर्षाताई गायकवाडांना इकडे तिकीट कन्फर्म झालं आणि तेव्हाच हा इकडचा विजय आता निश्चित झालेला आहे। वर्षाताई गायकवाडांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं नेतृत्व ह्या देशाने पाहिलेलं आहे, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, त्याच्याबरोबर ह्या देशाने पण पाहिलेलं आहे। त्यांच्यासारखा सक्षम उमेदवार ह्या विभागाला मिळणं हे आमचं भाग्य आहे आणि त्यांच्या पाठी आम्ही सर्व ताकदीने उभे राहणार आहोत। तुम्ही म्हणताय सक्षम उमेदवार वर्षा गायकवाड आहे, त्यांच्या पुढे भारतीय जनता पार्टीकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? भाजपच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आणि भाजपने जो 400 पारचा नारा दिलेला आहे त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? बघा, हवेत गोष्टी होत नाही। ते म्हणाले 400चा नारा त्यांनी दिला म्हणून काय 400 त्या जिंकून येत नाही। हे फक्त अफवा उचलायची BJPने अजूनपर्यंत तेच केलेलं आहे। या 10 वर्षामध्ये BJPने ह्या देशाचं काय वाटोळं लावलेलं आहे ते आपण सर्वच बघतो आहे। त्याच्यामुळे BJPवर आता सर्वसामान्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे। कुठल्याच गोष्टीमध्ये BJPने त्यांचे जे मुद्दे आहेत त्या कुठल्याच मुद्द्यावर ते सक्षमपणे उतरलेले नाही आहेत। उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिली, त्यांच्या संदर्भात तुमचं काय मत? बघा, उज्ज्वल निकमांबद्दल आमचं जर मत तुम्ही विचाराल तर उज्ज्वल निकमांची जी काय प्रतिमा आमच्या समाजामध्ये आहे, खास करून बुद्धिस्ट समाजामध्ये जी आहे प्रतिमा, तर ती चांगली नाही आहे। मग खेरलांजी हत्याकांड असेल, या गोष्टींमध्ये त्यांची जी भूमिका आहे ती या समाजाला पटणारी नाही आहे। तर हा समाज ताकदीने वर्षाताईंच्या पाठी आहे आणि तो राहील आणि तो राहणारच आहे। मुळात BJPला इथे सक्षम उमेदवार मिळाला नाही म्हणून उज्ज्वल निकमसारखे निर्यात केलेले उमेदवार आज उत्तर मध्य मुंबईत त्यांनी दिलेले आहेत। आज त्यांची परिस्थिती, तो फुगा त्यांनी जबरदस्तीचा फुगवलेला आहे आणि वर्षाताईंसाठी इथे एक चांगलं वातावरण निर्मित झालेलं असून आज रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीने वर्षाताईंच्या पाठी उभा आहे। उज्ज्वल निकमांच्या संदर्भामध्ये असा आता प्रचार केला जातो की त्यांनी कसाबला फाशी दिली, याकूब मेमनला फाशी दिली, तर ही काय जी सहानुभूती आहे त्यांच्या पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं का? मुळात इकडे उज्ज्वल निकमांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आमच्या काही घटक पक्षातल्या मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांशीच या विषयावर आमची चर्चा झाली की ह्या विभागात कसाबला घेऊन हे लोक प्रचाराचा नारा करतील। मुळात या आतंकवाद्याला घेऊन आपण लोकांनी कसं काय हे नरेटिव्ह हे करायचं, तर हे काय बोलताना लोकांना न पटणार आहे आणि लोक असंतुष्ट आहेत BJPपासून। म्हणून इथे एक चांगले शिक्षित आणि ज्यांचा 20 वर्षांचा गाढा अभ्यास आहे असे उमेदवार आम्हाला लाभलेले आहेत। हा आम्हाला एक समाधानाची बाब आहे। आणि हे उज्ज्वल निकम जे आहेत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे 5 वर्ष नुकतं संसदेत जर निवडून गेले तर यांचा कार्यकाळ हा शिकण्यात जाणार आहे।
म्हणून आम्हाला त्यांना निवडून द्यायचं नाही. अच्छा, नाही उज्ज्वल निकम यांना जर निवडून दिलं तर ते त्यांचं जे काय संसदीय काम असतं ते शिकण्यातच जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे. सर काय सांगाल, वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवार आहेत, त्यांच्यापुढे भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे त्यांच्या विरोधात उभे आहेत, काय सांगाल? सध्या ते उत्तर मध्य मुंबई काँग्रेस आहेत. उत्तर मध्य मुंबई काँग्रेसमध्ये जे काय वातावरण चालू आहे आणि वर्षा गायकवाड ताई आल्यामुळे आणखीन एक आम्हाला एक पोषक वातावरण इकडे सुरू झालं आहे. कारण एक महिला उमेदवार आली आहे आणि त्या आमच्या ताई 4 टर्म आमदार राहिलेले आहेत. शिक्षण मंत्री पण राहिले आहेत. शिक्षण मंत्री राहून त्यांना 2.5 वर्षाचा काय त्यांना पूर्वी आणखी एक महिला विकास मंत्रीसुद्धा त्या होत्या. तर त्यांनी ते चांगला एक प्रकारे काम केलेलं आहे. हे महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये असलेल्या काँग्रेसला ते माहिती आहे. म्हणूनच त्यांची नेमणूक आज इकडे आमच्या उत्तर मध्यमध्ये केलेली आहे. आणि सध्या 8-10 वर्षात ज्या लोकांना अपेक्षा होतं, आज सर्वसामान्य माणूस कोणी असो, मी काँग्रेसचा कार्यकर्ता असूनसुद्धा मला पण 2-4 वर्ष भाजपची खूप चांगली वाटली. पण नंतर हळू म्हणजे माझी सुद्धा मानसिकता बदलायला लागलेली. पण शेवटी या 8-10 वर्षात राजकारण फक्त या देशात फक्त खोटं आणि खोटं बोलणं होत आहे. आणि विकासच्या गोष्टी करतात. विकास केला आता ते रस्ते बांधतात, ते टनल बांधतात, सगळं ही कामं जे आता हे आपलं ते रोड बांधला, आपला मुंबईचा सेतू बांधला, तो अटल सेतू बांधला, हे वगैरे ही सगळी कामं काँग्रेसच्या जमान्यात पास झाली होती. ते हे उद्घाटन करत आहेत आणि आमची कामं करून ते स्वतः क्रेडिट घेतात. हे पण चुकीचं आहे. कुठं ते आमच्या पुरीच्या सरकारला पण ते क्रेडिट दिलं पाहिजे. 70 वर्ष काँग्रेसनी कामं केलं असं काही नाही. काँग्रेस कामं केली, गतीत थोडी कमी होती. ह्याचा अर्थ काय आम्ही वाईट कामं केली नव्हती, पण ते आम्ही किती वाईट होतो, 70 वर्ष आम्ही किती अत्याचार केला हे सांगून लोकांना, सुशिक्षित लोकांना, बेरोजगार लोकांना सगळ्यांना ते ठणकावून सांगत आहेत. त्यांच्या मनात भरत. पण आता गेल्या 3-4 वर्षाचं ही परिस्थिती पाहताना आता लोकांना हे कळत सुटले की हे काय सगळं चुकीचं झालं. आम्हाला रोजगार रोजगार मिळत नाहीत. खरोखर सुशिक्षित होऊन आज बीटेक इंजिनियर होतात, मग नोकऱ्या मिळत नाही. 10-15च्या नोकरीवर त्यांना काम करावं लागतं. हे मोठे खंत आहे. आणि सगळ्यात मोठं शेतकऱ्यांना पण यांनी मोठे आश्वासन दिले. सध्या उत्तर मध्य मुंबईमध्ये सध्या कोणाची हवा आहे, काय चर्चा चालू आहे, भाजप कशा प्रकारचा प्रचार करतं, ही म्हणजे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? नाही, भाजप ज्या प्रकारे प्रचार करतो त्यांच्या प्रकार करत, ते फक्त धर्माच्या नावावर करत आहेत आणि विकास. पण लोकांना तर कळलं की धर्म राजकारणात कधीच नसावा, हे आता लोकांना, सुशिक्षित लोकांना कळत सुटलेलं आहे. आणि विकास म्हटलं ते आता विकास पण आमच्या काँग्रेसचे पण जे काही मीडिया असेल किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण आता प्रसारमाध्यम सांगितलं की सगळं आमचंच काम आहे, आम्हीच केलेला विकास आहे. ते पण आता लोकांना पटायला लागले. आणि ज्या वर्षात हे गायकवाड आहे त्यांचं काम आहे, 20-22 वर्षात त्यांच्या वडिलांचं पण सुद्धा काम होतं, ते लोकांना माहिती आहे. आणि आता उज्ज्वल निकम जे आलं, भले त्यांनी काही केसेस घेतल्या, ते आतंकवादीवर लढल्या, ते त्यांचा वकिली पेशा आणि ते सरकारी होते. ते सरकारी वकील म्हणून त्यांना सरकारी बाजू मांडणं ग्राह्यच होतं. ते काय आपल्या ह्याच्यावर काय त्यांनी आम्हाला त्यांच्या जागी दुसरा कोणी असला तरी त्यांनी ते काम केलं असतं. हा, कोणीच केलं असतं, ते कोणी केलं असतं. त्यांनी केलं, त्यांची ते पेशा होतं, त्यांना त्यांच्या ते धर्माप्रमाणे त्यांना किंवा त्यांच्या कायद्याप्रमाणे ते करणं जरूर होतं. सरकारच्या बाजूला लढणं जरूर होते. ते त्यांनी केलं, आम्ही ते काम मानतो. पण शेवटी काय, हे शेवटी आयात उमेदवार आहेत. हे आलेले आयात, ह्यांना आम्ही शोधणार कुठं काय, आम्हाला समजा ऑफिसांच्या काय समस्या आहे, आम्ही यांना शोधायला कुठे जाणार, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि प्रश्नाला शेवटी कसं आहे, आणि इथे कसं झालं, आता BJPचे जे तुम्ही आता सगळं राजकारण बघता, ते BJPच्या आजूबाजूला सगळे हे नेते, मोठमोठे नेते आणि उद्योगपती हेच असतात. सर्वसामान्य माणसाला ताटकं ठेवावं लागतं. त्याच्यामुळे BJPपासून लोक आता दूर होत चालले आहेत आणि काँग्रेसच्या जवळ येत आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसचा विजय आम्हाला निश्चित आहे. वर्षातही असू दे, या ठिकाणी दुसरा कुठल्या उमेदवार दिला असता तरी आम्हाला तो निवडून येणार हे निश्चित. पण बरं, BJPने 400 पारचा नारा दिला, याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? 400 पार म्हणजे कसं आहे, आता आपल्याला शक्य वाटतं का? शक्य नाही. ते कसं आहे, आता एखाद्याला समजा आपला पराजय निश्चित दिसत असेल तर ते काय करतात, आपल्या 300-250 सीट काढू शकत नाही, ते 400चा पार नाही. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ते वाढवतात. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास काय वाढवून उपयोग नाही. कार्यकर्त्यांचा आणि आपल्याला वोट करणार, जनता वोट करणार, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं जरुरी आहे. पण तो आता त्यांच्या विरोधात गेला असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना फक्त जोश देत आहेत, बाकी काही नाही. 400 आता महाराष्ट्राची विधानसभा आता 2017मध्ये झाल्या, त्यावेळी पण ते 200 पारचा नारा देत होते, पण ते 105 वेळा अडकले ते. मग शेवटी हे सगळं त्यांचं गणित पूर्ण चुकणार आहे, हे एवढं नक्की. बरं, काय सांगाल, उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड उमेदवार आहेत काँग्रेसकडनं, भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांच्यासमोर आहेत, काय सांगाल? प्रथम तुमचं नाव सांगा. अजित पवार. अजित पवार. बरं, अजित सत्यवान पवार. अच्छा, हां, अजित धनंजयराव पवार नाही आहे. बोला. वर्षा गायकवाड लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत मुंबईमध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, उत्तर मध्य मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड उभे आहेत. वर्षा गायकवाड उभे आहेत. काय वाटतं वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मत व्यवस्थित आहे, चांगलं आहे आणि त्यांचं म्हणजे चाललं आहे व्यवस्थित.
वातावरण पण व्यवस्थित आहे, प्रचार पण चांगला चालला आहे. काका मला इकडे बघा, इथे बघा, इथे. कलिना विधानसभामधून आपल्याला आमच्या काँग्रेस पार्टीने हे उमेदवार दिलेला आहे. कारण अति सूक्ष्म आणि सुशिक्षित आणि बेरोजगार किंवा समाज कार्यासाठी विकसित करण्यासाठी ज्या महत्त्वासाठी ते झटणारे आहेत आणि त्यांना काफी म्हणजे संपूर्ण अनुभव आहे. 10-15 30 वर्ष ते म्हणजे नक्कीच वर्ष गायकवाड उत्तम आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे गेल्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि या उत्तर मध्य मुंबईमध्ये ते आता सध्या निवडणूक लढवत आहेत. काय सांगाल, वर्षा गायकवाड या तुमच्या मतदारसंघामधून उभे आहेत, आज या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले होते. एकूणच कशा प्रकारचं वातावरण आहे, काँग्रेस कसा प्रचार करत आहे आणि भाजप कशा प्रकारचा प्रचार करत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, भाजप कोणत्या प्रकारे प्रचार करतं ह्याचा आम्ही लक्ष देत नाही. मुळात ते आम्हाला ते बघायचंही नाही. आमचं फक्त काँग्रेस कसा प्रचार करतात, विकास कामाचा मुद्दा घेऊन ते हिंदूचा धर्माचा किंवा कुठल्या जातीवादाचा प्रचार करतात ते हे आम्हाला बघायचं नाही. आम्ही विकासाचं बघतो आहे. आता वर्षाताईंचं जेव्हा आम्हाला नाव डिक्लेअर झालं तेव्हा पूर्ण उत्तर मध्यमध्ये आनंदाचा जल्लोष निर्माण झाला. कारण 4 टर्म MLA करून त्यांचे वडील खासदार होते, त्या स्वतः मंत्री होत्या, शिक्षण मंत्री होत्या, महिला विकास मंत्री होत्या, अशा ह्या आम्हाला उमेदवार लाभलेल्या आहेत. तेव्हा जेव्हा डिक्लेअर झाल्या की वर्षाताई गायकवाड इथे येत आहेत तेव्हा पूर्ण वातावरण जल्लोषात इथं झालं आणि त्या दिवशीच आम्हाला कळलं की आम्हाला सीट ही पक्की आहे. त्यानंतर 2 दिवसात आम्हाला कळलं, 1 दिवसात कळलं की परके उमेदवार म्हणजे उज्ज्वल निकम साहेब हे इथे आमच्याकडे येतात. म्हणजे ह्यांना उत्तर मध्यमध्ये एक उमेदवार मिळाला नाही ही लज्जास्पद बात झाली मेन म्हणजे. हां, तेव्हा आम्हाला सेकंड आम्हाला वाटलं की 200% आम्ही मतदान जिंकलेलं आहे. आता आम्हाला कशाही घाबरायचे जे हे नाही. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक महिलामध्ये, प्रत्येक तळागाळाच्या कार्यकर्त्यामध्ये घराघरामध्ये आम्ही जातो आहे पॅम्पलेट घेऊन. तेव्हा ते स्वतःहून बोलतात आहेत बस आता BJP बस. 10 वर्ष त्यांनी आम्हाला लुटलं. मी सहकार सेलचा जिल्हाध्यक्ष आहे. मला प्रत्येक क्रेडिट सोसायटीमध्ये जे GST लागलेले होता, पहिले एका वस्तूवरती एका ह्याच्यावरती 10 वेळा GST लावून तुम्ही इन्कम करता आणि तोच पैसा तुम्ही तुमच्या प्रचार माध्यमाला वापरता. ही लज्जास्पद गोष्ट आहे. सरकारचा तिजोरी तुम्ही डायरेक्ट तुम्ही तुमच्या प्रचार ह्याला लावता, तो तुमचा लावत नाही किंवा तुमच्या BJPच्या कोट्यातला लावत नाही. आता किती लोकांना फंड जमा करता. साधा उदाहरण आहे, राम मंदिरला एवढा फंड जमा. शेवटचा माझा प्रश्न आहे, वर्षा गायकवाड या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत, किती मताधिक्याने ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? माझं तर म्हणणं आहे भरघोष मतदानाने निवडून पूर्ण 6 लोकसभा उमेदवारांमध्ये आमच्या हायेस्ट मतदारसंघ आहे. उत्तर मध्यमध्ये हायेस्ट मतदारसंघांमध्ये आमचं निवडून येणार आहे. हे आम्ही पहिल्याच गृहीत केलेलं आहे. तर आमची जी हे आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट मतदान आमच्या वर्षाताई गायकवाडांना मिळेल आणि मिळणार ह्याची आम्ही गॅरंटी करून देतो. नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता काँग्रेसचे सर्व पदाधिकारी अतिशय आनंदामध्ये आहेत आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा आहेत. त्यांना माहिती आहे की या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून वर्षा गायकवाड ह्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार आहेत असं या सर्व पदाधिकाऱ्यांचं मत आहे. मी गुणवंत दांगा, DRV